नमस्कार मंडळी, चीझी लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। अहो, मैद्याचा पिझ्झा खाऊन तुम्ही कंटाळला असाल आणि तुम्हाला अगदी नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल जे पौष्टिक असेल, तर अगदी गव्हाच्या पिठाचा हा पिझ्झा तुम्ही घरी नक्की बनवा। अतिशय उत्कृष्ट चव आहे याची। चला मग पटापट व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चीझी लाईफला सबस्क्राईब जरूर करा। होल व्हीट पिझ्झासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। सर्वात पहिल्यांदा पिझ्झा बेसचं कणिक मळून घेऊयात। त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि यापुढे या पिठामध्ये 30 ml म्हणजेच 1/4 कप दही ॲड करते आणि त्यानंतर 1 टीस्पून मीठ ॲड करते। त्याचप्रमाणे 2 टीस्पून साखर ॲड करते। साखर ॲड केल्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर ॲड करते आणि त्याचप्रमाणे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा ॲड करते आणि सर्वात शेवटी 2 टीस्पून कुकिंग ऑइल ॲड करते। गव्हाच्या पिठामध्ये टाकलेल्या सगळ्या गोष्टी आता मी व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घेते आणि पाण्याचा अगदी हळूहळू अंदाज घेत कणिक मळून घेते। आणि मंडळी, जर तुम्ही मैद्याचा पिझ्झा खाऊन कंटाळला असाल किंवा बाहेर मार्केटमध्ये जे पिझ्झा बेस मिळतात ते खाऊन तुम्ही कंटाळला असाल आणि तुम्हाला काहीतरी मुलांना पौष्टिक द्यायचं असेल, तर गव्हाच्या पिठाचा पिझ्झा खरंच खूप उत्कृष्ट अशी डिश आहे। तुम्ही घरी नक्की बनवा, कारण की ही तेवढीच पौष्टिक देखील आहे। आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मंडळी, या डिशमध्ये मी कोणत्याच प्रकारचं ईस्ट वापरलेलं नाही आहे। निव्वळ दह्याचा वापर करून मी हा पिझ्झा बनवते आहे। अगदी हलक्या हातांनी, अगदी सावकाश आणि नाजूकपणे मी हे कणिक मळून घेतलेलं आहे। तयार झालेला कणकेचा गोळा मी एका भांड्यामध्ये ठेवते। त्यावरती अगदी थोड्या प्रमाणात सर्व बाजूंना तेल लावून घेते आणि हे कणिक साधारणतः 40 ते 50 मिनिटं बाजूला ठेवते। तर मंडळी, 40 ते 50 मिनिटांनंतर अगदी कापसासारखं पीठ तयार झालेलं आहे आणि पुन्हा एकदा ते हलक्या हाताने मी मळून घेते आणि त्याचे असे समांतर 2 भाग करून घेते। या 2 भागांचे 2 पिझ्झा बनवणार आहे मी। पोलपाटावरती अगदी हलक्या हातांनी याचा रोल करून घेते। हल्ली मार्केटमध्ये गव्हाच्या पिठाचा म्हणजेच होल व्हीटचा पिझ्झा मिळतो। तुम्हाला तो देखील ऑप्शन आहे, नाहीतर तुम्ही पिझ्झा बेस घरच्या घरी बनवू शकता। चला मग मंडळी, आपला पिझ्झा बेस तयार करून झालेला आहे आणि आता एका प्लेटला व्यवस्थित तेल लावून घेते आहे। त्यामध्येच आपल्याला हा पिझ्झा बनवायचा आहे। तयार केलेला पिझ्झाचा बेस मी यावरती ठेवते आहे आणि कॉर्नर्सने हा पिझ्झाचा बेस असा दाबून घेते आहे। तर अशा प्रकारे पिझ्झाचा बेस तयार करून झालाय। याला अगदी फोकने म्हणजेच काट्याच्या चमच्याने असे छिद्र पाडून घेते आहे आणि त्यानंतर पिझ्झाचा सॉस किंवा टोमॅटो केचप लावून घेते। तुमच्याकडे जर टोमॅटो केचप असेल तर ते देखील चालू शकतं। आणि आता या लेअरवरती पिझ्झा मिक्स ॲड करते आणि त्याचप्रमाणे पार्सली देखील ॲड करते। या दोन्ही गोष्टी ॲड केल्यानंतर अगदी भरपूर प्रमाणात मी चीज ॲड करणार आहे। चला मग मंडळी, बेस तयार करून झालेला आहे, चीज ॲड करून झालेलं आहे। तर आता तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचं स्टफिंग किंवा टॉपिंग करू शकता। यामध्ये मी माझ्या आवडीप्रमाणे इकडे लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची वापरलेली आहे। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्ही पनीर देखील ॲड करू शकता। पिझ्झा टॉपिंग्ससाठी भरपूर ऑप्शन्स असतात, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी यामध्ये ॲड करू शकता। अगदी कांद्यापासून ते कणसापर्यंत या सगळ्या गोष्टी मी यामध्ये ॲड करते आहे। आणि खरंच मंडळी, जेव्हा या सगळ्या गोष्टी एकजीव होतील आणि बेक होतील तेव्हा हा पिझ्झा खरंच अप्रतिम लागणार आहे। तर अशा प्रकारे अगदी रंगेबिरंगी दिसणारा आपला पिझ्झा तयार करून झालेला आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लेटच्या सगळ्या बाजूला मी असं तेल लावून घेते आहे, म्हणजे बेक झाल्यानंतर तो पिझ्झा व्यवस्थित निघेल। आणि आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात, हा पिझ्झा जो आहे तुम्ही कुठच्याच ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये करत नाही आहे। अगदी साध्या साध्या गोष्टींमधूनच मी हा पिझ्झा बनवते आहे। एका कढईमध्ये व्यवस्थित मीठ घेतल्यानंतर ती कढई अगदी गरम करून घेते आणि त्यामध्ये तयार केलेला पिझ्झा ठेवते।
साधारणतः मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटांमध्ये हा पिझ्झा तयार होतो। आणि बरं का मंडळी, जर तुमच्याकडे ओव्हन नाही आहे किंवा मायक्रोवेव्ह नाही आहे तर घाबरून जाऊ नका। अगदी साध्या सोप्या पद्धतीने असा सुंदर पिझ्झा आपण घरच्या घरी बनवू शकतो। चला मग मंडळी, तुम्ही देखील अगदी या पद्धतीने घरच्या घरी पिझ्झा बनवा आणि तुमच्या डिशची टेस्ट झाली आहे कशी हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा देखील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चीझी लाईफला सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।